कशा आहे मित्रांनो, मी आहे साईनिवेश काळे. तर आता मी ब्लॉग बनवत आहे. आता रात्रीचा आम्ही आलेलो आहे माहूरला. आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही मुक्काम केलेला आहे धर्मशाळेत. हे बघा, हे समोर एक बोर्ड आहे पण तुम्हाला अंधारात नाही दिसणार. मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो, ठीक आहे? त्याचं काही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला दाखवतो आता पुढं जाऊन. तर आता चला मित्रांनो, तुम्हाला वर एक पोपट दाखवला होता तर तो गेला त्याच्या घरी. तर आता हे बघा, इकडं नाव लिहिलेलं आहे. हे बघा, धर्मशाळा. हे मी तुम्हाला सगळं वाचून दाखवलं होतं. आता इकडे काका बसलेले. हे आहे धर्मशाळेचं ऑफिस आणि समोर आहे एकविरा धाम. तुम्हाला झूम करून दाखवतो, थांबा. हे बघा, केवढं झूम होईल तेवढं दाखवतो. हे बघा, हे टोटल एवढे माझे मम्मी पप्पा आता रूममध्ये आहे. आमचा रूम नंबर आहे 5 नंबर. ओके, भेटायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. तर आता आम्ही जाणार आहे हॉटेलमध्ये जेवण करायला. हा आहे 3 नंबर, 4 नंबर. इकडं आमचा रूम आहे 5 नंबर. तर हा रूम आमचा आहे 5 नंबरवाला. ओके, 5 नंबरवाला आमचा आहे. तर चला मित्रांनो, आता इकडंच आपला ब्लॉग चालू होणार आहे. माझी मम्मी पप्पा येत आहे, त्यावर आपण त्या समोरच्या याच्यावर बसू आणि मस्त आपला ब्लॉग चालू करू. थोड्याफार गप्पा मारू. हे बघा, कदा आता एक काका आले. हे बघा, खूप मजा आहे धर्मशाळेत. जास्त मजा इकडे राहते मोस्टली. हे आहे धर्मशाळेचं ऑफिस. रूम वगैरे घ्यायचा तर तुम्ही इकडे घेऊ शकता. तर चार्जेबल किती मी तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, 50 रुपयाचं ते सांगतो. तर समोर आहे 50 रुपयाचं काय. थांबा, मी मला आतमध्येच जाऊन दाखवतो मोस्टली, मग तुम्हाला ते समजेल की काय काय. हे बघा, पर्सन प्राइस 50. किती? गादीवाले रूम 50 रुपये. ओके, कितीचं आहे? 200चं. हे बघा, हे आपलं काय. हां, दम नाही, हे नाही वाचायचं यार, हे वाचायचं आहे ना. 200 रुपयामध्ये आपल्याला काय भेटेल ते पाहूया. 2 बेडवाले रूम, पलंग 6. 300 रुपयाचं. 300चं काय बघा, 2 बेड प्लस 1 गादी प्लस 1 चादर 400 रुपये. हे 400 रुपये. 400 रुपयाचं काय हे बघू. 2 बेड प्लस 2 बेड नाही, 2 बेड प्लस 2 गादी प्लस 2 चादर. तर हे बघा, हा आहे शेड्यूल इथं धर्मशाळेचा. इकडे माऊली हॉटेल पण आहे जवळ, ते पण चांगले. तुम्ही तिकडं पण रूम घेऊ शकता. कृष्णा पॅलेस आहे, शिव पॅलेस आहे इकडं. एकविरा धाम पण, तिकडं पण तुम्हाला रूम अवेलेबल आहे. म्हणजे धर्मशाळेच्या पुढंच आहे जस्ट. आणि खूप मजा आहे धर्मशाळेला. तिकडे रिक्षा वगैरे कोण वरतून पाणी टाकतंय हे आपल्याला नाही समजते ते सोडा. आता आपला ब्लॉग चालू करूया. हे बघा, इकडं काही ऑफिसर्स उभे आहे. इकडं CCTV कॅमेरा चालू आहे. तर आता आपण इकडं बसूया. इकडं खाली बोलले चिची, इकडं बसू आता. आपला ब्लॉग चालू झालेला आहे. हे बघा, केवढी मोठी बिल्डिंग आहे. इकडं पण एक मागं बांधलेली आहे. तर इकडे काका बसलेले आहे.
तर आता इकडंच आपला ब्लॉग सुरू झालेला आहे. कुठून एक काका येत आहे बघा. इकडं माझे पप्पा आहे, येत आहे ते. केवढे मस्त दिसतात. तर आता आपण मस्त जेवण करू. पायी चालू. इकडं जरा वेळ बसू. इकडं चालू याच पॅसेजमध्ये. मग मी तुम्हाला बॅक साईड दाखवते. ही आपली फ्रंट साईड आहे मित्रांनो. याची फ्रंट साईड इकडून एंट्री एक्झिट इकडूनच आहे. आपली फ्रंट साईड हे इकडं फ्रंट साईड ना, ती साईड हे तुम्हाला एक बॅक साईड दाखवतो. बॅक साईडला पण अजून एक आहे बिल्डिंग ती आहे. ही बॅक साईडला एक मोकळं मैदान आहे. इकडे एक हॉल आहे. तिकडं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, पाहिलं? आणि एवढा मोठा मैदान आहे. इकडे एक काका बसून कॉलवर बोलताय. बरे बघा, एवढा मोठा चांगला मैदान आहे. आणि इकडं पोलिसांची गाडी आहे, स्कॉर्पिओ. आता आपण कंटिन्यू आपला ब्लॉग चालू करू. तर मित्रांनो, तर आता तर हे बघा, इकडे आलेली आहे माझी बहीण. हे बघा माझी बहीण बांगली. हे बघा मित्रांनो, आज आम्ही हे दर्शनाला गेलो तेव्हा बांगडी घेतली. मला ही सोन्याची चैन. आता बघू आई काय करते. चल बेटा, पण बघूया की आई काय करते. आता एवढा वेळ का लागतोय आईला? आपला रूम पुढे आहे बेटा. हे बघा 4 5. त्या माझी आई इकडे बसलेली आहे. आणि तुम्हाला हे भेटल. आमचं हे 400 आहे. 2 बेड, 2 गादी, ही 2 चादर. इकडचं बॅक साईडचं इकडं बाथरूम वगैरे इंटरनॅशनल आहे. तुम्ही पहा, मी बोलतील इकडं रूम नको पण घ्यावा तर लागेल. मित्रांनो, अशी एक गोष्ट आहे. आता तिरचा माग नाही माहीत. पप्पा नाही शूट करताय. चल बेटा, आपण जाऊया आता पप्पाकडं. त्याला मित्रांनो, आता आपण जाऊ माझ्या पप्पांकडं. माझे पप्पा समोर आता बसलेले आहे. मी कुठे बसलो होतो तिकडे. आता माझी बहीण पडलेली आहे. लागलं का? लागलं? आता पळू नको, पळायचं नाही बेटा. चला मित्रांनो, आता गप्पा मारूया. पप्पा आई बोलली की पॅन घालायला सांग पप्पाला. हे बघा.